प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. गेल्या काही दिवसांमध्ये मांजरपाडा डोंगरगाव पोहोच कालव्याला पाणी येईल की नाही या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया तालुक्यामधून आणि जिल्हाभरातून उमटत असताना या ठिकाणी पाणी आंदोलक आहे डॉक्टर मोहनराव शेलार यांचं असं या ठिकाणी ठाम मत होतं की येणाऱ्या काळामध्ये किंवा या पावसाळ्यामध्ये जर चांगल्या प्रकारचं पाणी त्या धरण क्षेत्रामध्ये जर झालं तर निश्चित स्वरूपामध्ये डोंगरगाव धरणापर्यंत जे पाणी जे आहे पोहोचणार आहे. आणि आज प्रत्यक्षात आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे या ठिकाणी प्रत्यक्षात हे पाणी जे आहे डोंगरगावच्या धरणामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्याचाच उत्साह साजरा करण्यासाठी या ठिकाणी आज शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर जे आहे हजर आहेत. आणि आजच भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या पाण्याचं जलपूजन देखील होणार आहे. आणि या प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आहे पाणी आंदोलक ज्यांनी या कालव्यावरती खूप परिश्रम घेतलेले आहे. तुम्ही अनेक वारंवार जे आहे भुजबळ साहेबांसोबत राहिलेले आहे, अनेक प्रकारचे जे आहे मेहनत या कालव्यावरती केलेली आहे आणि आज प्रत्यक्षात हे पाणी जे आहे या ठिकाणी पोहोचलेलं आहे. काय आनंद आहे तुमचा? 52 वर्षानंतर या कालव्याला पाणी आलं म्हणजे आनंद जर विचाराल तर आमच्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही की भुजबळ साहेबांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर या ठिकाणी या कालव्याला पाणी आलं. आपल्या घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची कुंडली काढण्यासाठी जन्मवेळ तारीख जशी आपण लिहून ठेवावी तसं या येवलावासियांनी कालच्या 30 तारखेला सायंकाळी 5:31 डोंगरगावला मांजरपाड्याचं पाणी शिवलं. हा क्षण इतिहासामध्ये नोंद करून ठेवलेला आहे. म्हणजे भुजबळ साहेबांच्या बाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं तर प्रत्येकजण म्हणत होता की या कालव्याला पाणी येणार नाही, परंतु भुजबळ साहेबांनी दिलेला शब्द आज या ठिकाणी खरा करून दाखवलेला आहे. आणि त्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी या ठिकाणी कोणतेही शब्दात ते भावना आम्हाला व्यक्त करता येणार नाही. कारण की आमचा आजा गेला, बाप मेला, आमचा नातू कारभारी झाला आणि या क्षणाला पाणी आलं. कित्येक पिढ्या आमच्या या दुष्काळाच्या खाईत बर्बाद झाल्या आणि आज एका क्षणात या ठिकाणी हरित क्रांती झाली. एक बागायतदाराची स्वप्न आमची शेतकऱ्यांची पूर्ण झाली. आज आमच्या आया बहिणींच्या कोरड्या पडलेल्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहत आहेत. भुजबळ साहेब, आम्ही धन्य झालो. आम्ही तुमचे कधीही ऋण फेडू शकणार नाही. आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक शेतकरी आहे, महिला देखील आहे. तो नाचून आणि फुगडी खेळून जो आहे आनंद साजरा करण्यात आहे. या ठिकाणी या महिला देखील आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी आनंदामध्ये तुमच्या सोबत आहे. आता या अनुषंगाने संपूर्ण या भागामध्ये हरित क्रांती निश्चित स्वरूपामध्ये होणार आहे. पुढच्या अनेक असे प्रश्न आहे की अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आहे का जर ह्या बंधाऱ्याची उंची वाढवली भविष्यामध्ये तर निश्चित स्वरूपामध्ये याचा पाण्याचा साठा जो आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे भविष्यात अजून शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होईल. यासाठी आणखी काही प्रयत्न करणार आहात? नाही, असं आहे की प्रश्न कधी संपत नाही. खऱ्या अर्थाने आज सर्वांना वाटतं की भुजबळ साहेबांनी पाणी आणलं म्हणजे भुजबळ साहेबांचा शब्द संपला. पण मी असं म्हणेल की खऱ्या अर्थाने आज भुजबळ साहेबांचा शब्द पूर्ण झाला असला तरी भुजबळ साहेबांना आता अधिकचं काम वाढलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने डोंगरगावमध्ये पाणी आलं, आता पाठीमागची सगळी लोकांची बंधारे भरायची, इथली शेती ही बारमाही करायची. त्याच्यासाठी प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे. आपण 358 दशलक्ष घनफूट भुजबळ साहेबांनी जे पाणी आरक्षण केले, आता लोकांची अशीही मागणी वाढायला लागली की दिवाळीनंतर सुद्धा या कालव्याला पाणी आलं पाहिजे. अजून जे काही बंधारे आरक्षित नाही त्या बंधाऱ्यांचं आरक्षण वाढलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या लोकांच्या मागण्या आहेत. सगळं प्रत्येकजण सांगत होता की या कालव्याला कधीच पाणी येणार नाही, पण भुजबळ साहेबांनी पाणी आणून दाखवलं. त्याचप्रमाणे आज लोकांच्या मनात जी स्वप्न दिसत असतील ती आज पूर्ण होणारे जरी दिसत नसतील तरी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे की ती स्वप्न निश्चित पूर्ण होतील आणि या भागाची हरित क्रांती या ठिकाणी झालेली आहे. हे होते पाणी आंदोलक डॉक्टर मोहन शेलार यांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि भविष्यामध्ये हा जो भाग आहे तो निश्चित स्वरूपामध्ये सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, डोंगरगाव.